नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज तारीख 13 फेब्रुवारी 2024 आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून डेली करंट अफेअर्स कव्हर करत असतो। महत्त्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत असतो। यूपीएससी, एमपीएससी, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती या सर्व एक्झाम्सला जे काही महत्त्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत असतो। तर व्हिडिओला पूर्णपणे पहा जरा, आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्यासाठी पहिला प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या यादीत बदल करणारा राज्यसभेची विधेयके कोणती राज्य आहेत? पहिला ऑप्शन असा आहे आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ओडिशा आणि आंध्र प्रदेश। दुसरा ऑप्शन असा आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक। तिसरा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश आणि बिहार। चौथा ऑप्शन आहे तामिळनाडू आणि केरळ। तर आपल्यासाठी याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ओडिशा आणि आंध्र प्रदेश। तर आपल्यासाठी आम्ही जास्त माहिती देतो याच्याबद्दल। तर जास्त माहिती अशी आहे, राज्यसभेने ओडिशा आणि आंध्र प्रदेशासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या यादीत बदल करणारी काही विधेयके मंजूर केली आहेत। आंध्र प्रदेशातील अनुसूचित जमातीच्या यादीत नवीन वांशिक गटांचा समावेश करणे आणि ओडिशातील अनुसूचित जमातीच्या यादीत अनेक वांशिक गट समाविष्ट करणे हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, नोटबुक मध्ये आपल्या नोट करून घ्या। चला आपल्या पुढच्या दुसऱ्या क्वेश्चनकडे आपण वळूया। दुसरा प्रश्न असा आहे, इंटरनॅशनल वॉटर कॉन्क्लेव्ह 2024 च्या प्रास्ताविकाचा समारोप कुठे झाला आहे? तर ऑप्शन्स असे आहेत विद्यार्थी मित्रांनो, पहिला ऑप्शन असा आहे इटानगर, दुसरा ऑप्शन आहे असा आहे कोहिमा, तिसरा ऑप्शन आहे अगरतळा, चौथा ऑप्शन आहे शिलाँग। तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे चौथा ऑप्शन शिलाँग। तर याच्याबद्दल मी पुन्हा तुम्हाला पूर्ण माहिती देतो। इंटरनॅशनल वॉटर कॉन्क्लेव्ह 2024 ची प्रस्तावना ही शिलाँग मधील स्टेट कॉन्क्लेव्ह सेंटर मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाली होती। त्याचप्रमाणे जागतिक तज्ञांच्या सहभागासह जलस्रोताची जी काही गुणवत्ता आहे आणि शाश्वतता आहे ती वाढवणे यावर चर्चा करण्यासाठी हे या इंटरनॅशनल वॉटर कॉन्क्लेव्ह 2024 चे मुख्य उद्दिष्ट होते। चला तर विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा नोट डाऊन आपल्या वहीमध्ये करून घ्या। तर आपल्या पुढच्या तिसऱ्या क्वेश्चन कडे आपण वळूया। ग्रेपिस 3 प्रयोगाने त्याच्या स्पेक्ट्रम मध्ये कोणत्या प्रकारचे कण एक नवीन वैशिष्ट्य पाहिले आहे? तर आपल्यासाठी ऑप्शन्स असे आहेत, गामा किरण, दुसरा ऑप्शन आहे इलेक्ट्रॉन, तिसरा ऑप्शन आहे न्यूट्रॉन आणि चौथा ऑप्शन आहे कॉस्मिक रे प्रोटॉन। तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कॉस्मिक रे प्रोटॉन। याच्याबद्दल पूर्ण माहिती ऐकून घ्या। भारतातील उटी येथील ग्रेपिस 3 प्रयोगाने कॉस्मिक रे प्रोटॉनच्या स्पेक्ट्रम मध्ये सुमारे 166 टेरा इलेक्ट्रॉन वोल्ट म्हणजे टीईव्ही एक नवीन वैशिष्ट्य शोधले आहे। आणि त्याचप्रमाणे 100 टेरा वोल्ट वर पण कॉस्मिक रे प्रोटॉन गुडघाच्या खाली असलेला हा शोध सिंगल पॉवर लॉ स्पेक्ट्रम मधून विचलित करून सूचित करून आणि कॉस्मिक रे स्रोताबद्दल आणि त्यांच्या वैशिष्ट्याबद्दलचे आपल्याला आकलनाचे संभाव्य पूर्णावलोकन आवश्यक आहे। त्याचप्रमाणे ग्रेपिस प्रयोगाने त्यांच्या या स्पेक्ट्रम मध्ये कॉस्मिक प्रोटॉन यांचा एक नवीन वैशिष्ट्य पाहिले आहे। तर याचं उत्तर आपण नोट डाऊन करून घ्या। तर पुढच्या आपल्या चौथ्या प्रश्नाकडे आपण वळूया। तर आपल्यासाठी चौथा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या देशाने जिलॉन्ग 3 रॉकेट विकसित केले ज्याने नुकतेच 9 उपग्रह कक्षेत सोडले होते? तर याचे ऑप्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, पहिला ऑप्शन आहे जपान, दुसरा ऑप्शन आहे चीन, तिसरा ऑप्शन आहे रशिया आणि चौथा ऑप्शन आहे भारत। तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चीन। तर याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो। तर माहिती अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, 9 उपग्रह कक्षेत प्रक्षेपित करण्यासाठी जबाबदार असलेले जे जिलॉन्ग 3 रॉकेट आहे हे चीनने विकसित केले होते त्यांच्या भूमीवर। आणि हे यशस्वी प्रक्षेपण व्यावसायिक अवकाश क्षेत्रातील चीनची प्रगती आणि विविध ऍप्लिकेशनसाठी उपग्रह नेटवर्कचा विस्तार करण्याची त्यांची वचनबद्धता दर्शवते। म्हणजे चीनने त्यांचे जे ऍप्लिकेशन्स आहे याचा उपग्रह नेटवर्क विस्तार करण्यासाठी याचा उपयोग केला आहे आणि नुकतेच असे 9 उपग्रह कक्षेत सोडलेले आहेत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या पुढच्या 5व्या प्रश्नाकडे आपण वळूया। तर 5वा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी,
मतदार जागरूकता उपक्रम वाढविण्यासाठी कोणत्या राज्यात 2 सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी ऑप्शन असे आहेत. पहिला ऑप्शन आहे दिल्ली, दुसरा ऑप्शन आहे बेंगळूर, तिसरा ऑप्शन आहे कोलकाता, चौथा ऑप्शन आहे हिमाचल प्रदेश. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हिमाचल प्रदेश. याच्याबद्दल पूर्ण माहिती देतो, ऐकून घ्या. हिमाचल प्रदेशामध्ये मतदार जागृतीसाठी 2 सामंजस्य करार करण्यात आले आहेत आणि एक ग्राम विकास आणि पंचायती राज्य विभाग आणि निवडणूक विभाग यांच्यात होतो, तर दुसरा सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग आणि निवडणुका विभाग यांच्यात होतो. तर नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो की हिमाचल प्रदेशमध्ये मतदार जागरूकता उपक्रम वाढविण्यासाठी सामंजस्य करार केलेले आहेत, त्याच्यावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. 6वा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो की दुबईतील 2024 वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट मध्ये भारतासह कोणत्या देशांना सन्माननीय अतिथी म्हणून निवडण्यात आलेले होते? तर आपल्यासाठी ऑप्शन्स असे आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिला ऑप्शन आहे ओमान आणि सौदी अरेबिया, दुसरा ऑप्शन आहे तुर्की आणि कतार, तिसरा ऑप्शन आहे जपान आणि ऑस्ट्रेलिया, तर चौथा ऑप्शन आहे ब्राझील आणि रशिया. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तुर्की आणि कतार. तर याच्याबद्दल पूर्ण माहिती ऐकून घ्या. भारतासह तुर्की आणि कतार यांना दुबईतील 2024 वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट मध्ये सन्माननीय अतिथी म्हणून निवडण्यात आले आहे. शिखर परिषद या देशांना त्यांचे यशस्वी प्रशासन अनुभव आणि सर्वोत्तम विकास पद्धती प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो हाही प्रश्नाचं उत्तर आपण नोट डाऊन करून घेतला असाल. तर पुढच्या आपल्या 7व्या प्रश्नाकडे वळूया. तर 7वा प्रश्न आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो असा आहे. टाटा डिजिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स आपल्यासाठी असे आहेत. पहिला ऑप्शन असा आहे नवीन तहिलानी, दुसरा ऑप्शन आहे राजेश गोपीनाथन, तिसरा ऑप्शन आहे रोहन शर्मा, चौथा ऑप्शन आहे राधाकृष्णन. याचं उत्तर नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे पहिला ऑप्शन नवीन तहिलानी. तर विद्यार्थी मित्रांनो याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो. नवीन तहिलानी हे सध्या टाटा AIF लाईफ इन्शुरन्सचे CEO असून व्यवस्थापकीय संचालन म्हणून काम करतात आणि यांची 19 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणारी जी टाटा डिजिटलचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालन म्हणून सध्याच नियुक्ती केली आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचेही आपण उत्तर नोट डाऊन केला असाल. तर चला पुढच्या आपल्या 8व्या प्रश्नाकडे वळूया. तर 8वा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो की महात्मा गांधींना समर्पित असलेल्या देशातील पहिल्या तांब्याचा बापू टॉवर कोणत्या शहरात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स आपल्यासाठी असे आहेत. पहिला ऑप्शन आहे लखनौ, दुसरा ऑप्शन आहे पाटणा, तर तिसरा ऑप्शन आहे जयपूर, चौथा ऑप्शन आहे अहमदाबाद. तर याचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे लखनौ. लखनौ या राज्यामध्ये देशातील पहिल्या तांब्याचा बापू टॉवर आपण समर्पित केलेला आहे महात्मा गांधींना. तर चला विद्यार्थी मित्रांनो याबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती देतो. बापू टॉवर हा 6 मजल्यांचा 120 फूट उंच आणि महात्मा गांधींना समर्पित करणारा गर्दनी बाग पाटणा येथे आहे. यात अहमदाबादच्या योगदानासह गांधींच्या इतिहासाशी आणि बिहाराशी संबंधित कलाकृती आणि शिल्पे प्रदर्शित करण्याचे प्रदर्शन केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधींना समर्पित असलेल्या देशातील पहिला तांब्याचा बापू टॉवर हा लखनौ या शहरात आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या 9व्या प्रश्नाकडे आपण वळूया. नासाने नुकत्याच शोधलेल्या संभाव्य राहण्यायोग्य एक्सप्लॅनेटचे नाव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पुढच्या अपकमिंग एक्झाम्स मध्ये विचारण्याची खूप दाट शक्यता आहे. तर हा प्रश्न पूर्णपणे आणि केअरफुली पाहून घ्या आणि नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या ऑप्शन कडे आपण वळूया. पहिला ऑप्शन आहे आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो असा केपलर 452b, दुसरा ऑप्शन आहे प्रॉक्सिमा सेंट्रॉरी बी, तिसरा ऑप्शन आहे TOI 715b, तर चौथा ऑप्शन आहे ट्रॅपिस्ट 1e. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो TOI 715b. तर याच्याबद्दल पूर्ण माहिती देतो विद्यार्थी मित्रांनो की नासाने एक्सप्लॅनेट TOI 7115b शोधून काढला आहे जो राहण्यायोग्य झोन मध्ये आहे आणि ज्यामुळे तो जीवनासाठी संभाव्यता योग्य आहे.
एका लहान लाल रंगाच्या ताऱ्याभोवती फिरणारा हा सुपर अर्थ पृथ्वीपेक्षा अंदाजे 1.5 पट रुंद आहे आणि एक लहान परिभ्रमण कालावधी आहे, ज्यामुळे निरीक्षण करणे खूप सोपे जाते. म्हणजे नासाने नुकतेच शोधलेल्या संभाव्य राहण्यायोग्य एक्सप्लॅनेटचे नाव काय आहे? TOI 715b. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्नाचं उत्तर आपण नोट डाऊन केला असाल तर चला आपल्या आजच्या लास्ट प्रश्नाकडे आपण वळूया. तर आपल्यासाठी लास्ट 10वा प्रश्न आहे, जागतिक कडधान्य दिन व दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन्स आपल्यासाठी असे आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिला ऑप्शन आहे 11 फेब्रुवारी, दुसरा ऑप्शन आहे 15 मार्च, तिसरा ऑप्शन आहे 10 मार्च, तिसरा ऑप्शन आहे 10 फेब्रुवारी, तर चौथा ऑप्शन आहे 5 मे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी उत्तर हे आहे 10 फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा केला जातो. तर याच्याबद्दल पूर्ण माहिती ऐकून घ्या. जागतिक कडधान्य दिवस हा दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि या आंतरराष्ट्रीय पाळण्याचे उद्दिष्ट असं आहे की अन्न सुरक्षा, पोषण आणि शाश्वत शेतीमध्ये कडधान्याच्या महत्वाविषयी जागरूकता वाढवणे, मातीचे आरोग्य आणि मानवी कल्याणासाठी त्याची भूमिका अधोरेखित करणे हे याचे उद्दिष्ट आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे टॉप 10 क्वेश्चन्स आपण नोट डाऊन केला असाल आणि मला आय होप हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल असं मी समजतो. आणि जर आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा जा, जेणेकरून तुम्हाला अपकमिंग एक्झाम्स मध्ये कोणतेही क्वेश्चन स्किप करता आले नाही पाहिजेत. तर आय होप तुम्ही सगळे क्वेश्चन्स एक्झाम्स मध्ये येणारे नोट डाऊन केला असाल. तर चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सहित. तर विद्यार्थी मित्रांनो आपण उद्या भेटूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू. पीस आउट.